नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण भेंडीमध्ये दही घालून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. तर मंडळी चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी मी इथे भेंडी घेतलेली आहे. तर इथे 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे. तर भेंडी घेताना शक्यतो कोवळीच भेंडी निवडा. तर आपल्याला या भेंडीला चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि बारीक कट करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे भेंडी कट करून घेतलेली आहे. तर आता त्यानंतर आपल्याला इथं दही लागणार आहे. तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तर दही घेताना शक्यतो ताजंच दही घ्या, आंबट दही घेऊ नका. तर आता इथे मी लाल तिखट घातलेलं आहे. तर हे जास्त असं लाल तिखट नाही आहे, हे काश्मीरी लाल तिखट आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर इथे हळद घातलेली आहे, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा इथे जिरा पूड घातलेली आहे. आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे. तर आता आपल्याला हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यामध्ये हे मसाले चांगले असे मिक्स झाले पाहिजेत. तर हे पहा, अशा पद्धतीने हे मसाले आपल्याला दह्यामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आता आपण याला साईडला ठेवूया. त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे. तेल आपल्याला छान असं गरम होऊन द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला कट केलेली भेंडी ॲड करायची आहे. तर भेंडी आपल्याला ही 2 ते 3 मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे. तर कमी गॅसवरती आपल्याला ही भेंडी चांगली अशी परतून घ्यायची आहे. तर भेंडी परतायला जास्त असा वेळ लागत नाही. भेंडी जर कोवळी असेल ना तर 2 ते 3 मिनिटांमध्येच लगेच परतल्या जाते. पण भेंडी ही जास्त निब्बर जर असेल तर तिला थोडा वेळ लागतो. त्यामुळे काय करायचं, थोडा वेळ झाकून ठेवायचं. पण माझी भेंडी ही कोवळी आहे त्यामुळे ही लवकर होणारी आहे. तर यामध्ये मी आता थोडी हळद घातलेली आहे. तर हळद नक्की घाला. हळदीमुळे या भेंडीला खूप छान असा रंग येतो, त्यामुळे हळद नक्की घाला. तर आता इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर आपल्याला याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, तेलामध्ये मस्त आपली भेंडी परतली गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला एवढीच भेंडी परतवून घ्यायची आहे. जास्त पण लाल नाही करायची आहे किंवा ही कच्ची पण नाही राहिली पाहिजे. एवढी आपल्याला परतून घ्यायची आहे, कारण ही नंतर आपण भाजीमध्ये सुद्धा शिजतानाही परतणार आहे त्यामुळे. तर आता भेंडी आपली परतली गेलेली आहे. तर आता आपण याला साईडला काढून घेऊयात. तर आता त्याच कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान असे फुलले की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी आता कांदा घातलेला आहे. कांदा घातल्यानंतर याला 2 ते 3 मिनिटं छान असं परतून द्यायचं आहे. कांदा जास्त लाल पण नाही करायचा आहे किंवा मग तो कच्चा पण राहिला नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे. म्हणजे कांद्यातला पूर्ण आपला कच्चेपणा निघायला हवा असा कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. अद्रक आणि लसूण आपल्याला या कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा छान परतला की यामध्ये आपण मसाले घालून जे दह्याचं मिश्रण तयार केलं होतं, आता या वेळेला ते ॲड केलेलं आहे. तर आता हे मिश्रण घातल्यानंतर याला चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण छान असं परतलं गेलं पाहिजे. जेवढं हे मिश्रण छान असं परतलं जाईल ना, तेवढी भेंडीला चव आणि टेस्ट दोन्ही पण छान येतात. त्यामुळे हे चांगलं असं कमी गॅसवरती परतून द्यायचं आहे. आणि थोडंसं यामध्ये मी पाणीसुद्धा घातलेलं आहे. तर तुम्हाला किती घट्ट आणि पातळ भाजी हवी आहे त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे. या मिश्रणाला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण भेंडी ॲड करणार आहोत. तर हे पहा, मस्त आता उकळी आलेली आहे. त्यानंतर आता यामध्ये सर्व भेंडी ॲड करायची आहे. आता भेंडी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत. भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली मी कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता की भेंडीला किती छान असा रंग आलेला आहे. तर ही भेंडी जेवढी दिसायला छान दिसते ना, तेवढी चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते.
तर मंडळी, तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत, कशासोबत जरी खाल्ली ना तरी सुद्धा ही अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.